दरम्यान अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी या घडू लागल्यात। अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय वारसदार कोण असा प्रश्न विचारला जात असतानाच राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली। एकमेकाच्या समोर जाणं, फक्त एकमेकाला पाहत राहणं, न बोलणं असा प्रकार होता। अंत्यविधी झाल्यानंतर जेव्हा लोक बाहेर पडायला लागले तेव्हा आता संपलं, पण आता पुढं काय? आणि म्हणून जी चर्चा होत होती त्या चर्चेत मी सांगितलं का अनेकांचं म्हणणं का आता सुनेत्राताईंना दादांच्या जागेवर त्या ठिकाणी आणलं गेलं पाहिजे किंवा पवार फॅमिली पुढं असेल तरच आपला टिकाव आहे। टिकाव म्हणजे राजकारणासाठी नाही, पण सामाजिक जे काही आत्तापर्यंतचं त्यांची कारकीर्द झाली असेल ती सामाजिक जरी विचार केला तर कामाच्या माध्यमातून का होईना अगदी ग्रामीणला कानाकोपऱ्यात सगळ्या ठिकाणी दादा दादा आणि विशेषतः तरुणांचं आशास्थान होतं। हे कालसुद्धा त्या ठिकाणी अंत्यविधीला दिसलं। पक्ष पातळीवर असे चर्चा झालेल्या आहेत, असे निर्णय झालेले आहेत? नाही, पक्ष पातळीवर अजून काय कालची घटना घडली, पक्ष पातळीवर काहीच नाही, परंतु अप्रत्यक्ष आम्ही जेव्हा एकमेकाला भेटतो त्यावेळेला अशी चर्चा होते की काही करून आपल्याला जर आता करायचं असेल किंवा आपल्या सर्वसामान्य जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर मी मंत्री आहे एका विभागाचा, मी काम करू शकतो माझ्या मतदारसंघाचं, फार फार तर जिल्ह्याचं, पण ज्या पटीत ज्या तोडीत तर त्यांची बरोबरी आपण नाही कोणी करू शकत। इतरही तशाच पद्धतीचे आहेत, म्हणून दादांच्या जागेवर सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री करावा अशा पद्धतीनं कालचं अनेक ठिकाणच्या चर्चा होत्या। पण दादांकडे जी खाती होती, अर्थमंत्र्यासह इतर महत्वाची खाती होती, ती कोणाकडे दिली जावी असं कोण सक्षम वाटतं? नाही, खात्यांचं आता शेवटी मुख्यमंत्री महोदय ठरवतील, त्याच्यामुळं हा तुमच्या पक्षाच्या वाट्याला आलेली खाती आहे ते आता त्याच्यात शेवटी मुख्यमंत्री महोदय काय कसे बदल करायचे का आहे तसेच द्यायचे तो वरिष्ठांचा निर्णय राहील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि जयंत पाटील ज्यांनी याआधी खातं सांभाळेल त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद द्यावा अशी एक सूर उमटतोय आहे। एकत्र पवारसाहेब तरी खूप दिवसापासून मला वाटते दादांच्या त्यांच्या बैठका होत होत्या आपल्यालाच माहीत आहेत, त्याच्यामुळे कदाचित तो पावित्रा त्या वेळेपासून सुरूच होता आणि आता ही एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर तर निश्चित एकत्र आल्याचं चिन्ह अगदी काल परवापासून आपल्याला पाहायला मिळतं, चर्चेत येतं। अंकुश काकडेंनी पण असंच वक्तव्य केलंय की 8 फेब्रुवारी नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी काहीतरी शक्यता व्यक्त करत। 8 फेब्रुवारी म्हणून नाही, पण लवकरच मला वाटतं ते एकत्र होतील, कारण आताही जे कोणी जातील राज्यभरातून साहेबांना भेटायला तर कदाचित प्रत्येकाची भावना साहेबांपुढे मांडली जाईल असं एकूण वाटतं। मी परत जाणार आहात साहेबांची भेट घेण्यासाठी? जाणार आहे, कारण काल निव्वळ गर्दीत फक्त नमस्कार करून आलो, थोडंसं जाऊन एक सांत्वनपर त्यांचं सांत्वन किंवा आमचं सांत्वन एकमेकाचं सांत्वन म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। पक्षाच्या संदर्भात काय तुम्ही चर्चा करणार साहेबांशी, काय विनंती करणार आहात? आम्ही विनंती करू ना का साहेब आता कोणीच राहिलेलं नाही, कारण साहेबांची प्रकृती साहेबांचं वय हे जर बघितलं तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीनेच आमची एक तयारी राहील। पण आता तुमची राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे आहेत, तुम्ही सुनेत्राताईंचं नाव घेतलं, यापैकी कमांड म्हणजे अजितदादांची जागा तर कोणी घेऊ शकणार नाही, पण ती जबाबदारी कोणाकडे दिली जावी अध्यक्ष म्हणून? पण अध्यक्ष म्हणून आता तटकरे साहेब आहेत, पण देश पातळीवर जसं दादांच्या जागेवर आता पुन्हा एकत्र आले तर सुप्रियाताई राहतील म्हणा किंवा प्रफुल्ल पटेल राहतील, कारण देशात ज्यांनी काम केलंय त्यांनाच कोणाला तरी पुढं केलं जाईल। एका बाजूला आपण बघतोय की ही पुढची पिढी पण पवारांची आता राजकारणामध्ये आलेली आहेत, रोहित पवार असतील, पार्थ पवार आहेत, योगेंद्र पवार, हे सगळ्यांची एक मन होतील त्यासाठी अनेक काही तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील काय? काही जरी असेल तरी ती शेवटी एवढी 50-60 वर्ष ज्यांनी समाजकारण राजकारणात घालवले त्या घरात त्यांचा जन्म झाला आहे, त्यांचे छोटे मोठे काही हेवेदावे असतील, मागं काही झालेल्या घटना असतील तर ते एक होतील, कारण त्याच्याशिवाय कोणालाच पर्याय नाही, त्यांना नाही, आपल्याला नाही, कोणालाच नाही। मग एक राष्ट्रवादी सत्तेत आहे, एक विरोधात आहे, मग हा ना आता त्याच्यानंतरचं समजा एकत्र झाल्यानंतर काय करायचं काय नाही करायचं ते शेवटी मोठे साहेब, सुनीत्रावहिनी, सुप्रियाताई,
प्रफुल्ल पटेल, तटकरे साहेब, भुजबळ साहेब हे मिळून सगळे मिळून निर्णय घेतील आणि एकत्र होतील. काही त्याच्यात अडचण येऊ नये असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांना तुम्ही असा प्रस्ताव देणार आहात, तुम्ही काही भेट घेणार आहात? मुख्यमंत्री महोदयांना भेटू नका बाबा, आता आमचं कसं व्हायचं, काय व्हायचं, शेवटी आम्ही महायुतीत तर आहोतच ना, त्या पद्धतीने भेटू. हे आहेत मंत्री नरहरी झिरवाळ, त्यांच्या बाजूला आमदार हिरामण खोसकर आहेत. हे दोघंही राष्ट्रवादी काँग्रेसची नाशिकमधील कमान सांभाळणारे नेते आहेत. त्यांचं म्हणणं आहे अजितदादा तर आपल्यामध्ये नाहीये, मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ह्या एकत्र आल्या पाहिजेत. मोठे साहेब म्हणजे शरद पवार यांनी आता पुन्हा एकदा कमान हाती घेतली पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही दिली पाहिजे आणि जे खाते वाटप करायचे आहेत त्यांचा प्रस्ताव जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दिला जाणार असला तर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशा स्वरूपाचा सूर यांच्याकडे आहे. त्यामुळे आता अजितदादांचं सर्वात मोठं असणारं अर्थ खातं हे कोणाकडे जातं, कारण आता बजेट हे लवकरच सादर होणार आहे. त्यामुळे अर्थ खातं कोणाकडे जातं याकडे लक्ष लागलेले दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कधी एकत्र येतात, आल्यानंतर सत्तेत बसतात की विरोधात बसतात, असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.